दुसरीकडे शिवरायांचे स्वराज्य फोफावत होते. बडी बेगम साहेबांनी भर दरबारात आव्हान दिले, कोण पकडून आणेल ते शिवाजीला. तेव्हा 7 फूट उंचीचा, अंगात हत्तीचे बळ असलेला क्रूर अफजल खान पुढे आला आणि विडा उचलला. मेला अंगाऊस पहाडीची व्यक्ती, जिंदा या मुर्दा. खान स्वराज्यावर चालून आला. वाटेत त्याने तुळजापूरची भवानी माता आणि विठ्ठल मंदिर उद्ध्वस्त केले, रयतेवर अत्याचार केले. त्याचा हेतू एकच होता, शिवरायांना रागाच्या भरात मैदानात खेचणे. पण आमचे महाराज शांत होते. त्यांनी खानाला आपल्या सोयीच्या जागी म्हणजे जावळीच्या खोऱ्यात ओढले. 10 नोव्हेंबर 1651 प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीचा शामियाना सजला होता. महाराज भेटीसाठी निघाले, पण ते गाफील नव्हते. अंगात चिलखत, हातात वाघनखे, मुठीत पिछवा लपवून महाराज खानासमोर उभे राहिले. खानाने कप्ताने महाराजांना मुठीत घेतले आणि पाठीत कट्यारीचा वार केला. खणखण आवाज झाला. महाराज चिलखतामुळे वाचले. खानाचा दगा ओळखून महाराजांनी क्षणाचाही विलंब न लावता खानाच्या हातातली वाघनखे खानाच्या पोटात खुपसली आणि त्याचा गोथळा बाहेर काढला. बाहेर उभे असलेल्या सय्यद बंडाने महाराजांवरती वार करण्याचा प्रयत्न केला, पण तिथे उभा होता आमचा जीवा मागला. त्याने सय्यद बंडाचा हात हवेतच छाटला. म्हणून आजही आपण अभिमानाने म्हणतो, होता जीवा म्हणून वाचला शिवा. मित्रांनो, हा विजय केवळ शारीरिक ताकदीचा नव्हता, तर तो नियोजनाचा, संयमाचा आणि बुद्धीचा विजय होता. ह्या एका विजयाने विजापूरची आदिलशाही कोलमडली आणि अख्ख्या जगाला कळले की सह्याद्रीचा हा वाघ कोणासमोरही झुकणार नाही. आज शिवजयंती निमित्त आपण हाच वारसा जपण्याचा संकल्प करूया. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर तो, मुघलांचा तो बाप